मालवाल पाहिजे लवड्या. मित्रांनो पुरे स्टील बॉडी वाले लाला साहेब, हे अतुल भाऊ. मित्रांनो बघू शकता साई भाऊ गोल. ओकात पेट्रोल संपलं. हा तर नमस्कार मित्रांनो, मी धनंजय वंजारी. आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत करता. तर आज आलो आम्ही नदीवरती. पुरी आपली गँग आहे, समोर चाललेली आहे, मागून एक गाडी यायची आहे. तर मित्रांनो आजच्या आपल्या स्पेशल ब्लॉग होणार आहे आजचा, कारण की आज आम्ही खूप दिवसानंतर आपल्या नदीवरती खडकावर पोहासाठी आलो. ही जी नद आपली मागची दिसतं तुम्हाला, ही नद ही वर्धा नद आहे, जे खूप मोठं हिचं पात्र आहे आणि खोल पण खूप आहे ही. तर मित्रांनो चला मग समोरच दाखवतो. इथं मासरे पकडणार वगैरे येऊन सगळेच, आणि इथं आम्ही मासरे पकडणारे समजा. चला मग. तर मित्रांनो चालो, हे आमचं गावातलं छोटस बीच आमचं. ए बाळा, ते का संडास करायची जागा आहे का रे? कुठं पण हकतोस यार तू, जिथं उठलं तिथं. तर मित्रांनो बघू शकताय आमचे आशु दादा, हे त्यांनी खडकावर जाऊन हगले. साहिल भाऊ रेडी होता इकडे पोहण्यासाठी. साहिल भाऊ छान, एक नंबर, चांगला काढ, मी काहीच नाही करतो. तर मित्रांनो हे असं पाणी आहे इथे, छान असं बघू शकता. हे तर सुंदर असं पाणी आहे इथे. या पाण्यामध्ये आम्ही आमची आंघोळ करणार, म्हणजे आम्ही केलेले जे पाप आहे ते पूर्ण इथं नष्ट करणार आम्ही. तर चला मग. बघू शकता खूप मोठं असं पात्र आहे, कितीतरी लांब दूरपर्यंत, आणि हे सुद्धा बघा किती मोठं आहे. मित्रांनो हे आमच्या प्रशांत भाऊची स्टील बॉडी बघा, 50 खोके एकदम ओके. भाऊ जा रहा 26 तारीख को केदारनाथ की स्टोरी देखेंगी. ये चांदी देखो भाऊ की, चांदी ओरिजिनल है भाऊ. एक बार बॉडी दिखाओ ना भाऊ बॉडी दिखाओ ना. तर मित्रांनो बघू शकता हे मेन राज, जे की तू टाकणारच ना, पहिलेच सांगत मालवाल पाहिजे लवड्या. ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता आमचे प्रशांत भाऊ अंदर गेलेले आहे. सगळ्यात पहिले यांनीच गेले आतमध्ये, यांचं चालू सुद्धा झालं आहे अंघोळ. हा हो मित्रांनो, इथं पुरे स्टील बॉडी वाले लाला साहेब, हे अतुल भाऊ आमचे, साहिल भाऊ, हे आदू भाऊ, आणि आमचे साहिल भाऊ स्टँड. पब्लिक एक बार डान्स, एक बार डान्स. तर मित्रांनो आता आम्ही आंघोळ करायसाठी जाणार. आता सगळेजण रेडी झाले, एक एक जण अंदर चालले आहे. आता आम्ही सुद्धा जाणार. तर चला मग आपण पण जाऊ, मामाच्या गावाला जाऊया, तू परोठी खाऊया. मित्रांनो बघू शकता साहिल भाऊ, तुम्ही काहीच नाही करत. सांगलं साहिल भाऊ आदू, अबे बाबा घे, चाल. हो चल घे, रेडी घे. अबे तुम्ही अंदर घुसा, म्हणजे मला बरं राहते. मित्रांनो इथं आमचा अतुल भाऊ हे पोहणी लागलेले आहे इथं सुंदर अशा प्रकारे. इकडे लाला भाऊ सुद्धा, आणि आमच्या प्रशांत भाऊ इकडे उडी घेणार आहे, खूप अशी लॉंग जम्प घेणार आहे. प्रशांत भाऊ डाय घ्या. अबे घे लवकर घे, आता पाय मी व्हिडिओ चालू, लवकर घे. का लावला बे तसा बे? अतुल भाऊ इकडे लाव. हा चल, आता अतुल भाऊची बारी. भुंक्या. आता आमच्या साहिल भाऊची बारी. साहिल भाऊ सुर इकडे गोल. जबरदस्त साहिल. अभी कोण? आता मी राहिलो बघा पाण्याच्या आतमध्ये, 1.5 फूट पाण्याच्या आतमध्ये यावं आम्ही. 1 2 3 1.5 फूट ना मित्रांनो. हा शो मस्त लात मारत असताना इथे सिनेमॅटिक शूट चालू होता यांचा. सिनेमॅटिक शूट चालू आहे अल्बम बनवायचा लग्नाचा. ये माचो कंपनी मचा लाला अँड सन्स जॉर्ज. आदू भाऊ पादू भाऊ किती हगू भाऊ. आपापली बुरी गाण दाखवत असताना चांगल बोला. कोकण
मित्रांनो आता आम्ही पोहतो आणि बाकी सीन तुम्हाला दाखवतो कसा होते काय होते. तर चला मग समोरच्या सीनला आपण भेटू. तर चला बाहेर जा तुम्ही मोबाईल. तर मित्रांनो हे आमचे अतुल भाऊ, हे आमचे अतुल भाऊ. कोणाला हा तू बोल काहीतरी. हे कोण आहे? साहिल भाई खोकले पॅन्ट वर आहे. वा 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 वा. हा तर मित्रांनो फायनली आमची आंघोळ वगैरे झाली, इथं पोहणं वगैरे झालं आमचं इथं मस्तपैकी. आता आम्ही चाललो आमच्या घराकडे. तर मित्रांनो सांगायचा उद्देश म्हणजे एवढाच की तुम्ही त्या 500 रुपयाची तिकीट काढून स्विमिंग पूल मध्ये जाण्यापेक्षा आपल्या जवळपासच्या नदीमध्ये जाऊन फुल एन्जॉय करा. तुम्ही तिथं दिवसभर राहू शकता पण तुमच्या मनाची काही इच्छा पूर्ण होत नाही, कारण की पाणी एवढं बहुत खतरनाक वाटते का बाहेर निघायची इच्छा होत नाही. कारण एवढं मोठं टेकार झालं भाई, बहुत दम येत आहे. भोकात गेला कसा बहुत दम येत आहे. हा तर मित्रांनो आजचा आपला हा ब्लॉग संपला असं जाहीर करतो. तर भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी बाय बाय, जय लचान. भोकात पेट्रोल संपलं. मित्रांनो पेट्रोल संपलं आमचं इथं. मी का म्हणला ते काम कर, मी पैसे पाठवतो घेऊन ये पेट्रोल. जा आता घे बरं.